राज उद्धव यांच्या संदर्भातली आहे। राज उद्धव हे अनेक वर्षांनी, म्हणजे तसं पाहायला गेलं तर जवळपास 20 वर्षांनी एकाच व्यासपीठावर सभा घेताना दिसू शकतात। तशी तयारी या दोघांकडून करण्यात आली आहे। राज उद्धव यांनी एकत्रितरित्या प्रचार सभा घ्याव्यात असा आग्रह कार्यकर्त्यांनी केलाय। हे विशेष 20 वर्षापूर्वी एकत्र सभेच्यासाठी राज आणि उद्धव हे मालवणामध्ये एकत्र येणार होते। त्यावेळेला परशुराम उपरकर विरुद्ध नारायण राणे असा संघर्ष सुरू होता। मालवणातल्या त्या पोटनिवडणुकीत अत्यंत अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे राज ठाकरे मुंबईला निघून गेले होते आणि तिथे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अशी संयुक्त सभा झाली नाही। त्या दिवसापासून आज तागायत तरी तशी सभा नव्हती झाली राजकीय दृष्ट्या। हे आपण पाहिलं, पण गेल्या काही दिवसांमध्ये राज उद्धव हे विविध व्यासपीठांवर एकत्र दिसतात। कधी ते लग्नाला एकत्र असतात तर कधी मराठी माणसाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या आंदोलनाला, आणि आता येत्या दिवसांमध्ये ते मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे अशा जवळपास काही ठिकाणी 6 संयुक्त सभा घेतील अशी अपेक्षा व्यक्त होती आहे। युती संदर्भामध्ये ज्या चर्चा आहेत त्याच्यामध्ये त्यांचाही सहभाग आहे, आमचाही सहभाग आहे, आणि त्या चर्चा मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे अंतिम टप्प्यात आहे। त्यामुळे त्या भेटीगाठी होत राहणं हे स्वाभाविक आहे, आणि शेवटी पक्षाचे प्रमुख राजसाहेब ठाकरे आहेत, त्यांना भेटायला येणं कोणी हे अगदीच त्यातला एक भाग आहे असं समजायला हरकत नाही। आता या निमित्तानं आपण जाणून घेणार आहोत की ठाकरे बंधूंमधला जागा वाटपाचा तिढा कुठे आहे, तो सुटलाय की नाही। वरिष्ठ नेत्यांच्या युतीच्या आदेशाच्या नंतर ठाण्यातील स्थानिक नेत्यांची जागा वाटपाबाबत चर्चा सुरू झाली आहे। ठाकरे गट आणि मनसे ठाण्यात एकासोबत असतील। जागा वाटपाचे प्रस्ताव तयार करून स्थानिक नेत्यांच्या बैठका सुद्धा होत आहेत। गेल्या आठवड्यामध्ये राजन विचारे, विनायक राऊत, अविनाश जाधव, अभिजित पानसे यांची बैठक झाली। दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची 4ही मनपातील पदाधिकाऱ्यांना समोरासमोर ठेवून मतभेद संपवले जात आहेत असं दिसतंय। ठाणे मनपामध्ये 90%, मीरा भाईंदरमध्ये 95%, वसई विरारमध्ये 90%, कल्याण डोंबिवलीमध्ये 85% जागा वाटप निश्चित झालंय असं समजतंय।